पन्हाळा पावनखिंड मोहिमेचा दुसरा दिवस सुरू होतो तो करपेवाडीच्या मागचा डोंगर चढून आणि हा रस्ता आपल्याला निलगिरीच्या जंगलात घेऊन जातो। जवळपास 1.5 किलोमीटरचा जंगलातून जाणारा हा रस्ता म्हणजे एक वेगळाच आल्हाददायक अनुभव आहे। पक्ष्यांची किलबिल, पावसाची रिपरिप, छोटे मोठे ओढे, पडलेली झाडं आणि या सगळ्यातून मार्ग काढणारे आम्ही असा प्रवास करत आम्ही आंबेवाडी फाट्याला पुन्हा एकदा टार रोडला लागलो। तिथून पुढे कधी टार रोड, कधी मातीच्या रस्त्याने आम्ही कळकेवाडीपर्यंत मजल मारली। तिथून जंगलाच्या रस्त्याने रिंगेवाडी, माळेवाडी असा प्रवास करत आम्ही पाटेवाडीपर्यंत पोहोचलो। मध्ये एक चहाचा छोटासा ब्रेक घेतला। पावसात भिजताना गरमागरम चहा प्यायची मज्जाच काही वेगळी, नाही का? पाटेवाडीनंतर या मोहिमेचा वेगळाच थरार अनुभवायला मिळतो। अंधारपणाला लाजवतील अशी घनदाट जंगल, पावसाच्या पाण्याने ओढ्यामध्ये रूपांतर झालेल्या पायवाटा, जमिनीत पाय रुतावा इतका चिखल आणि दुथडी भरून वाहणारे ओढे। या वाटेवर यायचं धाडस तिघांनाच, वाघ, वारा अन मराठे। महाराज आणि मावळ्यांनी या जंगलातून रात्रीच्या वेळी कसा मार्ग काढला असेल विचार सुद्धा करवत नाही। जंगलातून बाहेर निघून आम्ही मळसावडे गावात पोहोचलो आणि तिथून धनगरवाड्याकडे चढून गेलो। धनगरवाड्यातून पांढरपाणीकडे आम्ही उतरू लागलो आणि तुफान पाऊस सुरू झाला। बरेच जण मला विचारतात, का रे तुम्ही दरवर्षी पन्हाळा पावनखिंड मोहिमेला जाता, असं काय आहे तिथे? मी त्यांना म्हणतो, तीर्थक्षेत्र आहे लेका तिथे, आमचं जावं लागतंय दरवर्षी। तीर्थक्षेत्र म्हणता म्हणता दमलेल्या पावलांनी पुन्हा एकदा वेग घेतला। मनाला लागली होती ती पावनखिंडीच्या दर्शनाची आस।